किंवा व्यायाम करणं हे पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक महत्वाचं आहे. ऑफकोर्स पुरुषांनी सुद्धा रेग्युलर एक्सरसाइज केलीच पाहिजे, पण महिलांनी रेग्युलरली व्यायाम करणं हे गरजेचं आहे. आता आपण जाणून घेऊया. सो महिला ह्या त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच फेजेस मधनं जातात, जसं की प्युबर्टी, पिरियड्स येणं, त्यानंतर प्रेग्नन्सी, चाइल्ड बर्थ म्हणजे डिलिव्हरी, नंतर लॅक्टेशन म्हणजे स्तनपानाचा काळ, नंतर मेनोपॉज. अशा सगळ्या फेजेस मध्ये महिलांच्या शरीरामध्ये बरेच हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि ह्या हॉर्मोनल चेंजेस मध्ये मसल्स वीक होतात, बोन्स वीक होतात आणि त्यामुळेच तुम्ही पाहत असाल की महिलांना मसल्स आणि बोन्स रिलेटेड आजार अधिक होतात. बऱ्याच महिलांना लो बॅक पेन म्हणजे कंबरदुखी, पाय दुखणं, हात दुखणं, स्पॉन्डिलोसिस, मसल्समध्ये पेन, बॉडीमध्ये पेन असे आजार जास्त कॉमन आहेत. आणि त्याचं कारण हेच आहे की हॉर्मोनल चेंजेसमुळे मसल्स आणि बोन्स खूप वीक होऊन जातात. म्हणूनच रेग्युलर एक्सरसाइज करणं खूपच महत्वाचं आहे हे सगळे आजार टाळण्यासाठी. तर मग एक्सरसाइजसाठी जिममध्ये गेलं पाहिजे का? तर अजिबात नाही. तुम्ही घरातूनच एक्सरसाइज करू शकता. तुम्हाला तुमच्या कामामधून वेळ मिळत नसेल तर 10-15 मिनिटं ही एक्सरसाइजसाठी पुरेशी